सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढताना दिसत आहे. घरातील लफड्याच्या मामल्यातून बिचाऱ्या निष्पाप कार्तिकला जगाचा निरोप घ्यावा लागला. संशयित आरोपी सचिन याचे मृत कार्तिकच्या आईशी म्हणजेच सख्या चुलतीसोबत अनैतिक संबंध होते. हे संबंध आपण घरच्यांना सांगू असे कार्तिक म्हणाला होता. लफड्याबद्दल कार्तिक केव्हा ना केव्हा घरात वाच्यता करणार म्हणून त्याची हत्या करून त्याला कायमचे संपवण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासातून उघड झाली आहे. कार्तिकला संपवण्यासाठी सचिन याचा सख्खा चुलत भाऊ संदेश यानेच मदत केल्याची देखील गंभीर बाब तपासातून उघड झाली आहे. मृत कार्तिक आणि सचिन तसेच संदेश खंडागळे हे तिघेही एकमेकांचे नात्याने सख्खे चुलत भाऊ आहेत. मृत कार्तिक खंडागळे याच्या हत्येचा छडा लावण्याचे मोठे आवाहन टेंभुर्णी पोलिसांसमोर होते. त्याचा बळी गेला नसून त्याचा नरबळी दिल्याची सर्वत्र चर्चा होती. त्याशिवाय अरण परिसरातील अघोरी बाबा मठाशी या हत्येचे कनेक्शन लावण्यात येत होते. नरबळीचाच प्रकार असावा असा अंदाज व्यक्त करून अरण ग्रामस्थ, कार्तिकचे नातेवाईक आणि विविध सामाजिक संघटना तसेच राजकीय नेते पुढारी यांच्याकडून या हत्ये प्रकरणाची उकल होण्याच्या दृष्टीने टेंभुर्णी पोलिसांवर अत्यंत दबाव टाकत होते. मात्र तांत्रिक सहाय्य आणि तपासाचे कौशल्य यामधून टेंभुर्णी पोलीस घटनेच्या मुळाशी गेले. 10 ठिकाणचे मिळवण्यात आलेले CCTV फुटेज आणि संशयित आरोपी संदेश आणि सचिन यांच्या CDRमुळे या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. अत्यंत क्लिष्ट असणारे या घटनेचे गूढ उकलण्यात यश आल्याचे समाधान नक्कीच असणार असे टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी व्यक्त केले आहे.